सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्यात आला आहे। कर्मचारी समन्वय समितीने मोठा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारी कर्मचारी शिक्षकांचं बेमुदत संप आंदोलन स्थगित करण्यात आलेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। मागील काही दिवसांपासून सुरू असलेला सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप आता स्थगित करण्यात आलेला आहे। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी झाले होते, मात्र हा संप स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। सुशांत, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सरकारी निमसरकारी जो संप होता तो स्थगित करण्यात आलाय, काय सांगाल? ऋषी, 21 एप्रिल पासून राज्यभरातील जवळपास 18 लाख सरकारी कर्मचारी जे आहेत ते बेमुदत संपावर गेले होते। त्यांच्या काही प्रमुख मागण्या होत्या, त्यामध्ये वेतनाची मागणी असेल किंवा इतर निवृत्ती वेतनाचा प्रश्न होता, त्या संदर्भात संप होता। अखेर राज्य सरकारने आता पुढाकार घेतलेला आहे आणि मुख्य सचिव यांच्या पातळीवर खऱ्या अर्थानं ही चर्चा केलेली आहे आणि या मागण्यांच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या होत्या त्यांची 1 मार्च 2024 पासून राज्याची सुधारित राष्ट्रीय वेतन योजना आता लागू करण्यात आली आहे। आता आपण जर बघितलं असेल तर गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचाऱ्यांची मागणी होती की त्यांचं सुधारित वेतन करावं, त्यांची नियमावली बनली त्यानुसार, आणि निवृत्ती वेतनाचा जो प्रश्न होता तो प्रलंबित होता आणि यासाठी त्यांनी मागे देखील एकदा आंदोलन केलं होतं, त्यावेळी त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नव्हत्या। आता देखील ते 31 एप्रिल पासून बेमुदत संपावर बसलेले होते आणि अखेर त्यांच्या काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य झालेल्या आहेत। आजच आपण जर बघितलं असेल तर कर्मचारी समन्वय समितीची जी आहे ती बैठक झाली होती आणि या बैठकीनंतर खऱ्या अर्थानं हा संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। ऋषी, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।